अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवलेले आहे आणि अनेक शेतकऱ्यांना आताही सौर कृषी पंप आपल्या शेतामध्ये घ्यायचा. मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 2,86,000 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांची तब्बल 71,50,00,000 रुपयाची लूट झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, नेमका काय प्रकार आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट होते आणि तुम्हाला जर काय कृषी पंपासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट आणि ग्रुपवरती मेसेज केले होते की वेबसाईट सुरू झाल्यानंतर आम्हाला ती माहिती कळवा. आणि जशी वेबसाईट सुरू झाली त्या संदर्भातील एक व्हिडिओ आपण पोस्ट केला आणि अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरायला सुरुवात केली. पण अर्ज भरण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की समजून घ्या. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता आणि या संदर्भात एका शेतकऱ्यांनी, स्वप्नील गरुड जे की वसमतचे आहेत, त्यांनी एक माहितीचा अधिकार मेडाला केला होता आणि माहितीच्या अधिकारातून जी काही माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे आणि तुमच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये तोच प्रश्न असा. त्यांचे दोन प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 1, की शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जो काही सौर कृषी पंप वाहतूक केला जातो त्याचा खर्च कुणी करावा, आणि मुद्दा क्रमांक 2, जे काही इन्स्टॉलेशन साठी लागणारं साहित्य आहे त्याचा खर्च कुणाचा, शेतकऱ्याचे का कंपन्याचा. मित्रांनो, आता यामध्ये मेडाने जे काही उत्तर दिलं तर ते उत्तर जाणून घेऊया आपण. मेडा म्हणते की यासाठी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत करण्यात येणारी जी वाहतूक आहे त्याचा संपूर्ण खर्च हा कंपनीने करावा, शेतकऱ्याने नाही. आणि त्यानंतर इन्स्टॉलेशनसाठी जे काही लागणारं साहित्य आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जो काही खड्डा करावा लागतो त्याचा खर्चही कंपनीनेच करावा. त्यासाठी लागणारी गिट्टी, रेती, सिमेंट आणि इन्स्टॉलेशनसाठी येणारे जे काही लोक आहेत त्यांचाही संपूर्ण खर्च हा कंपनीनेच करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि तो आकडा आहे 2,86,000. आणि या प्रत्येक शेतकऱ्याकडून आतापर्यंत 3 ते 4,000 रुपये खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. कशा पद्धतीने आपण थोडक्यात समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, इन्स्टॉलेशनसाठी जे काही व्यक्ती येतात त्यांना 1,000 ते 1,500 रुपये शेतकऱ्याच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत तेवढे पैसे दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जो काही खड्डा करावा लागतो, जर तुम्ही एक जेसीबी बोलावली तर तिथे 1 तास नाही लागला तरी 1 तासचा चार्ज तुम्हाला द्यावा लागतो, म्हणजे 1,000 रुपये तिथे आले. म्हणजे इथे झाले 2,500 रुपये. आणि गिट्टी, रेती, सिमेंट हे जर आपण पकडलं तर जवळजवळ 1,000 रुपयापेक्षाही त्याचा आकडावर जातो, कारण सिमेंटची किंमत तुम्हाला माहित आहे. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 3 ते 3,500 रुपये सरासरी खर्च या सर्वांचा येतो. आणि अशा पद्धतीने आपण याचा जर संपूर्ण गणित केलं तर मित्रांनो, 2,86,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलाय. शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन सौर कृषी पंपाचं झालेलं आहे. याचं जर संपूर्ण गणित केलं तर 71,50,00,000 रुपये एवढा खर्च शेतकऱ्यांचा वायफट गेलेला आहे. विनाकारण शेतकऱ्याकडून एवढे पैसे खर्च करण्यात आलेले आहे. मित्रांनो, नेमकी ही जबाबदारी कोणाची, हेही अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता मेडाने ऑफिशियली आपल्या वेबसाईटवरती सूचना प्रसारित केली पाहिजे की इन्स्टॉलेशन खर्च आणि वाहतूक खर्च पूर्णपणे मोफत आहे, कारण हे संपूर्ण खर्च कृषी पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.